मुक्ताईनगर शहरात तांदळाचा अवैध व्यवसाय बळावला. रेशनिंग तांदळाची काळाबाजारी सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल. मुक्ताईनगर शहरात तांदळाचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जातोय. शासकीय परवानगी नसताना सुद्धा अन्नधान्य साठवणूक व विक्री संदर्भातील नियमांचं उल्लंघन करून काही व्यापाऱ्यांकडून खुलेआम तांदळाची खरेदी विक्री सुरू असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील काही ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तांदळाची साठवणूक करण्यात येते. त्याची कोणती अधिकृत नोंद अथवा परवाना उपलब्ध नसून यामुळे शासनाचा महसूल बुडतोय. सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीत जात असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकाराकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात. वारंवार तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अवैध तांदूळ व्यवसायामुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. गरजू नागरिकांच्या हक्काच्या रेशनवर गदा येत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनानं तात्काळ तपास पथक नेमून अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी मुक्ताईनगर शहरातील नागरिकांकडून होते. दरम्यान हा प्रकार उघडकीस येऊनही प्रशासन मौन बाळगणार की कारवाई करून नागरिकांचा विश्वास जपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.